चालू जा. नमस्कार, इझी ब्रो युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इझी टॉक विथ सुरेश या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहू शकतोय की बीडवरून आलेले लोक येथे आपल्याकडे येत असतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 महिने काम करून राबून आणि त्यांनी बीडमध्ये जातात. त्यांचं जीवन चरित्र जीवन कसं आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय बाळ बघा किती लहान बाळ आहे. त्यांना आतापासूनच ट्रेनिंग चालू झालेलं आहे कसं आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल काय आणि त्यांचं भविष्य काय ह्याच्याबद्दल आपण थोडाफार बोलणं करून घेऊया. त्यांचं जीवन कसं जगतात ते लोक, तिकडे कसं जीवन जगतात आणि इकडे आल्यानंतर कसं जीवन जगतात ह्याच्याबद्दल थोडंफार त्यांच्याबद्दल माहिती करून घ्या. नमस्कार नमस्कार साहेब, तुमचं नाव काय? दत्ता बाजाराव शिंदे. दत्ता साहेब, तुम्ही मला सांगू शकाल का एवढं लहान किती वर्षाचं बाळ आहे ते? 5 वर्षाचं आहे. 5 वर्षाच्या बाळांना एवढं सर्व ट्रेनिंग तुम्ही कधीपासून चालू केलंय? हे का आताच की असंच चालू करायचं, काय काम नाही काही नाही गावाकडं. जर का त्याला काहीतरी लागलं तर कसं असतं? काय दवाखाना करायचा पदार्थाचा, काय आमचे काय योग्य भाव देत नाहीत, काही नाही आम्हाला. आमचा भाव कमी 500 रुपये टन पाहिजे आम्हाला तोडाला. लय कष्टाचं काम आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही गाव कोणतं? बीड ना? हो, बीड. तुम्ही बीड ना तिकडे इथे तुम्ही आलाय, तिकडे कसं जीवन असतं तुमचं? ते असं काय काम करून, शेती नाही काही नाही, काम करून काही कुणाच्या इथं भांगलाला जायचं. तिकडे तुमचं शेती किती आहे? शेती काही नाही आम्हाला. शेती नाही काही नाही. तुम्ही ना शेतीच आहे? हो, बिना शेतीचं. आता तुम्ही वर्षाला येत आहे, 3 महिने तुम्ही इथं राबून तुमचं इन्कम किती असणार? हे तुमचं इन्कम तिथं वर्षभर पुरतो का? नाही पुरत की. हे किती आम्हाला 50-60 हजार मिळणार अख्खे कामाचे. यात काही पगार पडत नाही. 200-300 रुपये टन भेटतंय आम्हाला. 2 घंट्याचं किती भेटतंय आम्हाला? 2 टनाचं 600 रुपये जोडी भेटते. तिकडे कसं तुमचं राहणीमान आहे? तर माहित का, असं पत्राची ते घरात आम्हाला असंच राहायचं. असं मी ऐकलेलं आहे की तुम्ही इकडे राबवून पैसा कमावून तिकडे तुम्ही बिल्डिंग वगैरे बांधलाय. हो, बेडे मला आम्ही इकडे आलो स्वतः ऊस तोडाला. आणि काय गरज आहे एवढं कष्ट पे करायला? बारकाली लेकर घेऊन यायला काही गरज नाही की बिल्डिंग जास्तीच. म्हणजे तुमच्या मध्ये तिकडे काय बिल्डिंग वगैरे काय नाही, पत्र्याच्या घरामध्ये तुम्ही राहताय? हो, पत्रा घर. काही तर गळत येत घर. आता पाऊस आला की आम्हाला धाकधूक होती, पडतं काय घर आमचं. तुम्ही एवढंच आहे का तुमचे सर्व बीड लोक असतात तुम्ही ऊस कापण्यासाठी इकडे येतात ना तोडण्यासाठी, त्यांचं सर्वांच परिस्थिती तसंच आहे? सर्व परिस्थिती तसंच आहे की. चांगले असते कोणी येणार का गाव सोडून पोट बसायसाठी? तिकडेच आम्ही काम केली असते. तुमची शाळा किती झाली? शाळा नाही, काही नाही. शाळा का शिकला नाही, असं काय कारण आहे का? कारण आहे की इकडं परंपरा तोड चालू आहे ऊस तोडाला. म्हणजे हा तुमचं सर्व परंपरा आहे, तुमच्या फॅमिलीवरून तुम्ही आला, तुम्ही कंटिन्यू करे गेलाय आणि तुमच्या पाठीमागे ही लोक? आमच्या आधी वडील आले, वडिलांनंतर आम्ही आलो. घरी कोण नाही राहत की, मग शाळा जगायचं कसं? काम नाही काही नाही, मग घरी बसून राहायचं कसं म्हणून इकडे आलो. आता हे 3 महिने तुम्ही इथं ऊस तोडून गेल्यानंतर तिकडे काय काम असतं? तिकडे हेच की, कोणाच्या खुरपान जा, कोणाच्या फवारायला जा, दुसऱ्या शेतात काम करायचं. आता तुमचं असं कसं आहे, तुम्ही पहिल्यापासून आला, तुमच्या वडिलोपार्जित तुम्ही पण काम केलं, तुम्ही शाळा शिकला नाही, पण ह्यांचं तरी तुम्ही कमी करू शकता ना? ह्यांचा करूच की कमी. आता काय सरकार जर चाललं हे जर आम्हाला सवलती काही जर चांगले आता करूच की. गव्हर्नमेंट कडून असं काही तुम्हाला सवलती भेटतील का? भेटलं पाहिजे. आमच्या पोरांना शिक्षण, परत आम्हाला जर पगार वाढवून द्यायला पाहिजे. लेडीजला महिना चालू करायला पाहिजे. पोरांना नाही तर काय, आम्ही इकडे जर आलो का नाही, पोरांना काहीतरी पेन्शन चालू करायला पाहिजे. त्यांचं जीवन त्यांनी जगावं. हा, पण आता मला सांगू शकाल का, ही पोरगा आता 5 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षी तुमचं काही असं योजना आहे का की ह्या पोरग्याला शाळेला टाकावं? योजना आहेत की, पण शिकत नाहीत की बरोबर. आम्ही आले की मग आमच्याकडे पैसे मागतात. असं झालं तेव्हा आमच्याकडे काढून देतात पोरं, आणि ते घरी बसून पगार घेतात. पण तुम्ही ह्या लहान पोरांना शाळेला शिकणं फार महत्वाचं आहे ना. पण हे जर करा ते पोरगे शाळा शिकून नोकरी धरलं तर हे तुम्हाला कमी होईल. नावीला जरा आता आम्ही इकडे आले, पोरं सांभाळ कोण करणार घरी? आई वडील का? आई वडील आम्हीच काय. आई वडील तुमचे आई वडील त्यांचे आजी? त्यांना बसता येत नाही, काही नाही. त्यांना म्हणजे असे आजारीत फार. म्हणजे मला काय करायचं सांगायचं तुम्हाला, जर करता तुम्ही जर मोठं झालं बाळ तर त्याला शाळेला शिकवा, तर नंतर त्याचं पण एक भविष्य चांगलं होईल. आता काय, आता एक कामामुळे काहीच करत नाही बघा. त्याला भविष्य करायला आपण आम्हाला घरी राहायला पाहिजे, आणि घरी भरवून तर काय भागत नाही. बरोबर. आता मला तुम्ही सांगू शकाल का की खाण्यापिण्यासाठी तुम्हाला योग्य तिकडे पण भेटते, पण इकडे पण व्यवस्थित आहे ना इकडे आल्यानंतर? इकडे व्यवस्थित आहे की, बागादार बी चांगले आहेत. हो, आता हे बघा आमचा ऊस ट्रॅक्टर भरला टाकलाय. 3 ट्रॅक्टर बघून निघाण आहे. आता JCB आणला गेले. अरे राहणार बोले, त्याला काय करणार? निसर्गामुळे काय करणार बागादार? तरी शेतकरी काय करणार? पण तिकडच्या लोकांचं आणि आपल्याकडच्या लोकांचं शेतकरी
शेतकरी बागायतदार आहेत, किती फरक आहे? इकडे कसं आहेत आपले मालक? नाही तिकडं आमच्याकडे बरोबर नाही, इकडे चांगले हा. इकडे चांगले शेतकरी चांगले तिकडं. हो म्हणेन तेवढं ऐकायचं आपले. 2 टाइम जेवण व्यवस्थित भेटतो तुम्हाला? हो भेटते की 2 टाइम भेटते. सरकारचं आमचं एवढं मान्य आहे, आम्हाला 500 रुपये टन द्यावा शेतकरी म्हणजे आम्हाला लेकरा बाळाचं शिक्षण द्यावं असतं रे आमचं भागाव. तुम्ही बीडच्या तिकडं कोणी MLA असेल त्यांच्याबरोबर तुमचं बोलणं होत नाही का? बोलत होत नाही, मधले अधिकारी जाऊन देत नाही ते आमच्याकडे. आमच्या ते मधले असं नाही म्हणून जी ते जाऊन देत नाही, त्यांची समस्या आम्हाला सांगा, ते कुठं मग आमच्या याच्यावर काय करतात आणि काही नाही आम्हाला तरी काय माहिती. पण आता तुम्ही मला सांगा, त्यांचं जर करता त्यांचं आरोग्य थोडंसं बिघडलं तर दवाखान्यासाठी आरोग्यासाठी काय करतात? काय नाही आम्हाला पदर काही ऐकायचं ना जायचं दवाखान्यात घेऊन, अशा सवलती आम्हाला काही देत नाही. नुसतं मला सरकार म्हणतं हे सवलत तुम्हाला, ते सवलत असं सवलत काही नाही आम्हाला. नुसतं म्हणतं हे देऊ, आता कारखाना तरी काय देऊ आम्हाला, हे मी उतरून घेतात. आता या पोरं गेल्या वर्षी ऑपरेशन झालं हरण्याचं, रुपया दिलं नाही कारखान्याने, पदर खाजगी दवाखाना केला गडनेर मध्ये, हरण्याचं ऑपरेशन झालं त्याचं. हरण्याचं ऑपरेशन झालं, कुठला पण 1 रुपया भेटला नाही कुठला. हो संताजी घोरपडे कारखाना नाही का हो, तिथं ऑपरेशन झालं त्याचं. मला हे करू ते करून काही दिलं नाही. धन्यवाद तुमचं सर्व कष्टाबद्दल, तुम्ही सांगून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा मित्रांनो, हे आहे बीडचे आहेत आणि दरवर्षी इकडे येत असतात ऊस तोडणीसाठी. पण ह्यांचं एवढं कष्टामध्ये त्यांचं जीवन जर 1000 ते 7000 पर्यंत तेवढं त्यांचा इन्कम होतो, पण ते वर्षभर नाही पुरणार त्यांना. पण त्याच्यासाठी पण त्यांनी काहीतरी योजनेचे लाभ वगैरे सर्व काही त्यांना भेटलं पाहिजेत, पण त्यांचं पण जीवन चांगलं व्हावं हेच आपली इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.